मानोरा नुकसानग्रस्त शेतकरी आणि जंगली जनावरांपासून व्हावे रक्षण करिता तहसीलदारांना निवेदन सादर. नमस्कार, मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह मध्ये आपले स्वागत करते. प्रतिनिधी कैलास राठोड. नुकसानग्रस्त शेतकरी आणि जंगली जनावरांपासून शेतीच्या पिकाचे नुकसान होत आहे, त्याबद्दल पायमल्ली करण्याकरिता आसोला खुर्द तसेच आसोला जवळील ग्रामस्थांनी मानोरा तहसील येथे एकत्र येऊन श्री माननीय राठोड साहेब तहसीलदार यांना निवेदन सादर केले. निवेदन सादर करतेवेळेस निवेदनाद्वारे सरकारला मागणी करण्यात आली की यावर्षीच्या अतिवृष्टीमुळे झालेले शेतकऱ्यांचे नुकसान त्यांना विम्याद्वारे किंवा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी. आसोला खुर्द तसेच आसपास गावावरील शेतकऱ्यांचे जंगली जनावरांपासून होणारे नुकसान सरकारने लक्षात घेता त्यांना जाळीचे कुंपण द्यावे असा वन विभाग अधिकाऱ्यांना अर्जही देण्यात आला. आपल्या देशामध्ये प्रथमतः कृषीविषयक बरेच काही सांगितले जाते. प्रथमतः शेतीला प्राधान्य दिले जाते, परंतु आजच्या काळामध्ये बळीराजाची जी परिस्थिती आहे ही खूपच भयावह आहे. तरी पण सरकारने या गोष्टी व बाबीकडे लक्ष केंद्रित करून त्यांच्या मागण्या पूर्ण कराव्या असे आमच्या माध्यमाद्वारे आवाहन करण्यात येत आहे. चला तर मग बघूया या शेतकऱ्यांची मुलाखतीदरम्यान त्यांच्या मागण्याबद्दल काय सांगितले. तत्पूर्वी आमच्या YouTube चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. नमस्कार. नमस्कार. आपण आहोत मानोरा तालुक्यातील स्वतः मानोरा येथील तहसील कार्यालयामध्ये. आजचा जो आपला शेतकरी राजा आहे तो अतिवृष्टीमुळे अतिशय त्रासून गेलेला आहे. कारण प्रत्येक शेतकऱ्याचे इथे अवघ्या महाराष्ट्रामध्ये भरपूर त्यांच्या पिकाचे नुकसान झालेले आहे. तरी सुद्धा आसोला खुर्द मानोरा तालुक्यातील एक छोटेसे गाव, तेथील शेतकरी ही तहसीलदारांना निवेदन देण्यासाठी व आपल्या व्यथा मांडण्यासाठी येथे आले आहेत. तर बघूया आपण त्यांची मदत होईल का, त्यांनी आज जे निवेदन दिलेले आहे त्याची पूर्तता होईल का. तर आपण बोलूया काही शेतकऱ्यांशी, जाणून घेऊया प्रहारचे कार्यकर्ते युवराज भाऊ यांची काय मत आहे व समस्या काय आहे ते. नमस्कार युवराज भाऊ, मॅडम, बोला तुमची काय समस्या आहे. आमची समस्या आहे आता वन्य प्राणी एवढं आमचे भयंकर नुकसान करायला आतून अच्छा. वारंवार निवेदन देऊन काही आतापर्यंत आमची दखल न घेता. अच्छा. तर त्या दिवशी वनरक्षक आले होते आमच्याकडे, ते आमचे अर्ज रिजेक्ट टाकून मला मॅसेज द्याले. तर मी गंभीर परिस्थिती त्यांना सांगितलं की साहेब म्हटलं माझी गंभीर विषय आहे. त्यांना व्हिडिओ पाठवलं. DO साहेबाला मी व्हिडिओ शूटिंग पाठवलेली आहे, पण ते पाहिली स्वतःहून, पण आतापर्यंत कोणतं रिप्लेशन नाही. तर मला एक मेसेज आला की आणखीन अर्ज करा. 1000-1500 मिळतात मॅडम, वारंवार त्यांना 500 रुपये खर्च लागतात. तर असे एक कागदपत्र जर केले तर त्यांना 700-800 रुपये लागते आणि 1500 रुपये मिळतात. अच्छा. तर काय करत त्यांना फक्त आमची एकच बंदोबस्त ते त्यांची वन्य तुम्ही प्राणी अर्ज कशा प्रकारे केलाय, लेखी की तोंडी? लेखी केले. ते मागची केलेला ओशी आहे माझ्याकडे. अच्छा. हां. त्याच्याकडे म्हणजे 7 तुमच्याकडे लोकांचे सर्व अर्ज केले. पाठपुरावे हा, आहेत. पाठपुरावा आहे माझ्यावर. तर आता तुमचे काय मागणे आले? आमच्या मागण्या एकच वन्य परिक्षेत्र अधिकारी साहेबांना कळकळीची विनंती आहे की बाबा तुमचे वन्य प्राणी बंदोबस्त करा. आता आम्हाला शेती सोडून जावं लागेल किंवा आम्हाला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय निघाल. मग हे आपल्या एकट्यांचे म्हणणे आले की संपूर्ण आसोला, गावातील शिवनी त्यांच्या मार्फत बरेच. तुम्ही आलेले हा. आहात? अच्छा. आपण जाणून घेऊया आसोला खुर्द या गावातील आजोबांचे मत काय आहे ते. नमस्कार आजोबा, बोला आपले काय म्हणणे आले. आपलं म्हणणं एकच आहे की हे पण आमचं नुकसान लय मोठं होऊ लागलं, मग त्याची आमची काही भरपाई भेटून नाही लागली, काही नाही. लय वेळ प्रयत्न करून बी काही फायदा नाही झालेला आहे आमची. आणि ते वन्य प्राणीला ते कंपाऊंड करावं त्याच्या मनीकरणे गेल्या फॉरेस्ट डिपार्टमेंटला. तुम्ही अर्ज दिलेला आहे, हो, तुम्ही अर्ज पण दिला. त्यात आहात. हो, दिलेलं आहे. तुमच्याकडे किती शेती आहे? आमच्याकडे 5 एकर. 5 एकर शेती आहे. काय आहे यावर्षी शेतामध्ये? यावर्षी सोयाबीन, पराठी, तर परतीच्या पावसामुळे आपलेही नुकसान झाले लय असेल. लय नुकसान लय झालं. आतापर्यंत आम्हाला पैसे नाही भेटले. ते अर्ज केला होता. अर्ज दिलेला आहे. पटवारी सुद्धा त्यानं सांगत त्याला सोबत दाखवलं. अच्छा. हो. पिकाची आता तुमची मागणी काय आजोबा? आमची मागणी आमचे पैसे भेटाव आणि ते वनीकरणचं ते कंपाऊंड व्हावं. अच्छा. आमचं एवढं विनंती आहे, दुसरं काहीच नाही.